या एका चुकीमुळे देव घरात वास करत नाहीत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. देवाचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे व देवघराचे हे महत्त्वाचे नियम प्रत्येकाने पाळायलाच हवे. आपल्या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाही. देवपूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्यामुळे 99% लोकांकडून ही चूक घडत असते आणि पूजेचे फळ मिळत नाही. आणि एका चुकीमुळे देव घरात वास करत नाही. तर कोणते आहेत हे महत्त्वाचे नियम जे आपल्याला माहीत असणे खूपच आवश्यक आहे. देवघर हे देवाचे घर आहे, मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे. देवघर ही आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन कितीही देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थक लागेल. म्हणून आपल्याला घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. या माहितीमध्ये आपण देवघराचे महत्त्वाचे नियम पाहूयात. त्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सोबत चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी कृपे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. 1. देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केसरी रंग असावा. 2. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात सहस्त्रकामाने देवांना आंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं. आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावी. देवांना आंघोळ घातलेले पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता. ते पाणी पायंदळीत उडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण ते पाणी तीर्थ समजले जाते. ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये, कारण त्यामध्ये आपण शिवपिढीलाही अभिषेक करत असतो, आंघोळ घालत असतो आणि शिवपिढीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये. तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे. 3. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. 4. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडीचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडीच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजा ही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी उजव्या सोंडीचा गणपती ठेवावा. डाव्या सोंडीचा गणपती ठेवा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी. प्रथम गणपतीला आंघोळ घालावी. प्रथम गणपतीला आसनस्थ करावे. प्रथम गणपतीला गंध लावावे. 5. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते. नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. 6. आपल्याला आपले कुलदैवत आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्याला देवघरात आपल्या कुलदेवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. 7. आपण देवाला जी फुले वाहतो, म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. देवी देवतांना वाहिलेले फूल, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवले जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही. तसेच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात. त्याचमुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकत देत चला. भंगलेल्या किंवा तुटलेल्या, मोडलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये. देवी देवतांचा भंग पावलेली मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्या. 8. देवाच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात. देवघर नेहमी हे ईशान्य दिशेला असावे व देवाचे तोंड पूर्व उत्तर दिशेला असावे. देवघरात शालिग्रामवर अक्षता व्हायच्या नसतात. शिवपिंडीवर हळद कुंकू व्हायचे नसते. शिवपिंडीला भस्म लावायचे असते.
ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्रे देवपूजा करायची नसते. 10 देवांना एक हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. दोन्ही हाताने नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा. तो भगवंतापर्यंत पोचतो. 11 आपण देवघरात जे समई लावतो व निरांजने लावतो त्यात तेलात आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. 12 समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. दिव्यामध्ये नेहमी 2 वाती लावायच्या. जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात. देवघरात घंटी जरूर असावी. सकाळ संध्याकाळ घंटी नाद व्हायला हवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घंटी नाद झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते आणि प्रसन्न राहते. 13 देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते. आपण ध्यानात शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी श्रोते मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नाम करत असतो म्हणून ते शांततेने केलेले बरे. 14 देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा तो गंध करंगळी शेजारील बोटांनी लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्याने शेजारील बोटानेच गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. 15 नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचे वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणूनच मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. 17 देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावेत. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. 18 देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी, कारण उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे. 19 देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. 20 घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावेत तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल. त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही. सूर्यप्रकाश घरामध्ये असल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते. 21 देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावी. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी. यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच देवघरामध्ये कुलदेवतेचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे. देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे. माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे, म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थान असलेली असावी. लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली घरामध्ये ठेवू नये. ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी. त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीचा निरंतर वास करते. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये. 22 आपलं पूजेचं सामान सुद्धा एकदा खाली ड्रॉवर करून त्यामध्ये ठेवावे. पूजेचे सामान व्यवस्थित ठेवा व इकडे तिकडे पसरलेले नसावे. पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची खास काळजी घ्या. पूजेचे सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे. त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्मलता, सात्विकता आणि पवित्रता राहिली पाहिजे. 23 देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नयेत. जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावी, ती जोडलेली नसावी. 24 काही घरामध्ये अगदी कमी जागा असते.
इथे देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली तरी चालते. देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो. फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे. देवघरातील सामायिक दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावे. तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे. कारण आग्नेय कोपऱ्यात अग्नी देवतेचा वास असतो आणि वायव्य कोपऱ्यात वायू देवतेचा वास असतो. त्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानलं जातं. 25. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या घरात ठेवू नयेत. कारण आपण त्या देवाची जी काही सेवा करतो किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्याला घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरात देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात. त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.